पद्धतीने पडते. त्यामुळे हे नियोजन लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षापासून हे मुंबई विद्यापीठात जागा मिळवली गेली होती. मात्र आज येथे अतिक्रमण होऊन या झोपड्या होऊन जे म्हणजे वसतिगृह नाहीयेत. मुंबई विद्यापीठात 80 मुलांचं फक्त वसतिगृह आहेत. विद्यार्थ्यांची संख्या 7,000च्या घरात आहे. महाराष्ट्रातून येणारे खूप कमी असेल तरी सुद्धा उस्मानाबाद पासून ते विदर्भाच्या अमरावतीपर्यंत हजारो विद्यार्थी आज मुंबई विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएशन करायला येतात. या विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये राहणं, मुंबईमध्ये खाणं, तिकडचा प्रवास खर्च आणि शिवाय शैक्षणिक खर्च हा परवडणीचा झालाय. तो परवडत नाहीये. अशा वेळी तिथे वसतिगृह व्हावीत ही बोंब समतावादी छात्र भरती म्हणून आम्ही गेली 2-4 वर्षापासून बोंबलतोय, पण विद्यापीठ काय जागा होत नाही. कर्मचाऱ्यांची युनियन आहे. क्वार्टर्स व्हावीत, तिथे त्यांचे घरं व्हावीत, अशा पद्धतीने अनेक वेळा मागण्यांचं निवेदन गेलेलं आहे, परंतु अजूनही तिथे त्या पद्धतीची उभारणा झालेली नाही. कालच पवारांपासून अनेक कर्मचारी युनियनचे जे सेक्रेटरी अध्यक्ष घोणे साहेब, घाग साहेब इथे आले होते. त्या मीटिंगमध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की चौफेर बाजूने तुम्ही आम्हाला घरं बांधण्यासाठी परवानगी द्यावी कर्मचाऱ्यांना. त्याच पद्धतीने तिथे त्याचं संरक्षण सुद्धा त्या जमिनीचं होईल, परंतु विद्यापीठ काही ऐकत नाहीये. कुंपण घालायची गरज नाहीये, इथे माणसांचंच कुंपण घालायची सुद्धा तयारी इकडच्या कर्मचारी युनियनची आहे, मात्र विद्यापीठाला दाद देईनाशी झाली. काल परवा अशाच पद्धतीने जमिनीच्या मुद्द्यावर काही प्रमाणात अतिक्रमण झाल्यानंतर कर्मचारी युनियनचे शिवाय आपले सिक्युरिटी गार्ड तिथे गेल्यानंतर आत्ताच एक मुद्दा सांगितला गेला की मिश्रा नावाच्या एका बिल्डरने, ज्याच्या संमतीने ज्या सगळ्या झोपडपट्ट्या झालेल्या आहेत, त्यांनी मारहाण केली, धक्काबुक्की केली, परंतु मुंबई विद्यापीठ त्या मिश्राबद्दल कोणतेही पोलिसात तक्रार करू शकत नाहीये, करत नाही. आम्ही मुंबई विद्यापीठात आंदोलन केलं फार्मसीच्या संदर्भात. मारहाण तर सोडा, कर्मचाऱ्यांना काहीच केलं नाही. 353 नॉन बेलेबल खाली आम्हाला आतमध्ये टाकलं होतं ऑर्थो रोडला. म्हणजे महाराष्ट्रातल्या गजानन काळेने, समतावादी छात्र भरतीच्या कार्यकर्त्यांनी, मराठी माणसांनी आंदोलन केलं की त्याला तुरुंगात टाकायचं आणि मिश्रा कोणीतरी येणार इथे शहाणपणा शिकवणार, मात्र त्याला तुरुंगात टाकायचं नाही, असं काहीतरी धोरण विद्यापीठाचं आणि आपल्या राज्य सरकारचं दिसतं. नावाचा उल्लेख एवढ्यासाठीच करावा लागतो कारण कोणाची दादागिरी हे नावाने सांगितलं की जरा बरं असतं. आम्हाला कोणाच्या नावात काही पडलेलं नाहीये. मात्र जर त्याच नावाची माणसं वारंवार जर हल्ले करत असतील, वारंवार जर आमची मुस्कटदाबी करत असेल, तर कधीतरी ज्वालामुखी उफाळून येतोच. त्या पद्धतीचा आला तर त्याला आपण काही करू शकणार नाही. मला वाटतंय ह्याच पद्धतीने त्या मिश्रा बिल्डरवर सुद्धा आपण या कृती समितीने इथे ठराव करावा की त्याच्यावर सुद्धा पोलिसात FIR दाखल केली पाहिजे. विद्यापीठाने हा दबाव आपण इथे आणला पाहिजे. ही विनंती मी ह्यावेळी कृती समितीच्या द्वारे इथे करतोय. जमिनीच्या प्रश्नाबरोबरच अनेक प्रश्नासाठी मुंबई विद्यापीठात या विद्यार्थी संघटनांनी, प्राचार्य संघटनांनी, प्राध्यापक संघटनांनी एकत्र यावं. वैभव नरवडे, समतावादी छात्र भरती, अजय तापकी, शैलेश दळवे ह्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन आज इथे कृती समितीची स्थापना केलेली आहे. आपण सर्वांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र.